Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील केंद्रीय कन्या शाळा अंतर्गत रामनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला लागलेली उतरती कळा कधी थांबणार यामागील 3 वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेली रामनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी असलेले विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक हजर राहत नसल्याने येथील गावकऱ्यांनी या शिक्षकांच्या विरोधात लेखी तक्रार गट शिक्षण अधिकारी यांना वारंवार देऊन देखील त्यावर कसल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। याचाच रोष म्हणून आज रोजी गावकऱ्यांनी मोठा आक्रोश करत आमच्या मुलांचे भवितव्य अंधारात करणाऱ्या शिक्षकांचा तात्काळ पगार बंद करा असे अनेक गावकऱ्यातून चर्चेला उधाण लागले आहे। तर काही शिक्षक शाळेत येतच नाहीत, व्यसनाधीन होऊन येत असल्याने देखील या ठिकाणी बोललं जात आहे। याचे सर्व प्रकार गावकऱ्यांच्या चर्चेतून येत आहेत। त्यामुळे या शाळेकडे केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी गेवराई यांनी तात्काळ लक्ष घालून या रामनगर तांडा येथील शाळेचा अनागोंदी कारभार थांबवावा व येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावं। त्यामुळं या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते। नसता CCTV व झूम मीटिंग लावून विद्यार्थ्यांची 10वी-12वी परीक्षा घेता येतं, मात्र त्याच विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगले शिक्षक शिक्षण विभागाला देता येत नाहीत का, असे अनेक चर्चेला उधाण होऊ लागलं आहे। अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। नमस्कार, आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। सध्या बीड जिल्ह्यामध्ये जो काही शैक्षणिक विषय हा गाजत आहे आणि शैक्षणिक विषय गाजत असताना बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा ही वारंवार अनेक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून होत असताना आज गेवराई तालुक्यातील तलवाडा केंद्रीय शाळा अंतर्गत जे काही केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या अंतर्गत एक रामनगर वस्ती येथील शाळा आहे आणि ही शाळा जवळपास 2 ते 3 वर्षापासून वादग्रस्त मध्ये असताना आज एका गावकऱ्यानं या ठिकाणी एक शिक्षक अधिकाऱ्याला पत्रव्यवहार करून आपल्या लेकरांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला, तोंडी देखील सांगितलं, पण त्यांना अद्यापही त्यांच्या पत्राला कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी उत्तर भेटलं नाही। आज या ठिकाणी ज्या शिक्षक संदर्भामध्ये वादग्रस्त होत असताना ते शिक्षक 2 दिवसामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळेला दौरा आहे आणि या दौरा होत असताना अनेक शाळेची तपासणी होणार आणि तपासणी होण्या अगोदरच जे काही वादग्रस्त शिक्षक संदर्भामध्ये त्या ठिकाणी गावकऱ्यांचे निवेदन दिलं होतं ते निवेदन या ठिकाणी होत असताना 1 दिवसा अगोदर शिक्षक हजर होतात। यांचा संताप होण्यासाठी या ठिकाणी गावकरी जे काही ठिकाणी जमलेत आणि शाळेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपला प्रश्न कसा सॉल्व्ह होईल या संदर्भामध्ये आता आपण काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नेमके आपल्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे काही रामनगर तांडा या ठिकाणची जी शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी बाळा तुझं नाव सांग, कितवीला आहे तू, आतापर्यंत किती अभ्यासक्रम झालाय, तुम्हाला मराठी वाचता येते, तू कितवीला आहे, तुला मराठी येते, 1 मिनिट दुसरा विद्यार्थी आहे, तू कितवीला बाळा, 4थीला, आतापर्यंत किती अभ्यासक्रम शिकवला, तुमच्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत, 2 शिक्षक रेग्युलर येत आहेत, रेग्युलर येत नाही, मग रेग्युलर येणाऱ्या शिक्षकाचं नाव सांगा, चव्हाण। या ठिकाणी 2 शिक्षक शाळेवर असताना देखील शिक्षकांची गैरहजेरी का आणि गैरहजेरी असताना जर शैक्षणिक दृष्ट्यामध्ये जर लेकरांचं भवितव्य आज अंधारात जात आहे। बीड जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन सरांनी जे काही मागच्या 10वी-12वी बोर्ड संदर्भामध्ये जे काही झूम मीटिंग लावल्या, व्हिडिओ शूटिंग लावून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, पण मात्र जर तुम्ही एवढी जरी क्वालिटीने जर परीक्षा घेत असाल पण या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत शिक्षकच उपलब्ध नसेल तर त्या झूम मीटिंगचा आणि व्हिडिओ शूटिंगचा त्याच्यामध्ये काय उपयोग आहे याचा देखील आपण विचार करणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी काही महिला आहेत ज्या महिला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतात
त्या ठिकाणी महिला आहेत. आपल्याला काय सांगाल, आजच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत आणि तुम्ही काय सांगाल? सोडतो बाई बोल, आवाज काय मास्तर हो काय मास्तर आवाज हा. या शाळेमध्ये तुमची लेकरं आहेत. तुमच्या लेकरांना शिकवण्यासाठी किती शिक्षक आहेत? 2 आहे. रेग्युलर 2 येत आहेत. नाही येत, मग तुम्ही आतापर्यंत का त्यांना विचारलं नाही? नाही येत. आम्ही आतापर्यंत 12 महिन्यातून एकदा 8 दिवसांनी एकदा येणार, एकदाच पोरं येणार आणि मग काय येणार आहे लेकरायला? तुम्ही मुलांचा अभ्यास कधी बघितलाय शिकवताना? नाही नाही, अभ्यास नाही, काय नाही. काहीच नाही. या ठिकाणी दुसऱ्या देखील महिला आहेत, स्वतः अंगणवाडी शिक्षिका आहेत, ज्या अंगणवाडी शिक्षिकेला आता सध्या महाराष्ट्र सरकारने जे काही नवीन नियम काढलाय की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना 6 महिन्याची ट्रेनिंग दिली जाते. ती ट्रेनिंग आता त्यांनी स्वतः या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे स्वतः अंगणवाडी सेविका या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जवळपास 5 ते 7 दिवसापासून प्रयत्न करतात. काय सांगाल, तुम्ही अंगणवाडी सेविका आहात, आपण या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, आपण नेमकं कशामुळे शिक्षण दिलं, तुम्हाला काय वाटलं? लाभार्थी सर नाही म्हणून आपण थांबवलं नाही. अच्छा, आणि तुम्ही जवळ आहे सर, यांचे उस्तोडीला आई वडील उस्तोडीला आहे सर, घरी सांभाळणार कोणी नाही आहे म्हणून आपण 2 सर टाकलेत ना, म्हणून सर रजेवर का म्हणून हे लाभार्थी काय तळावर गेले, लोकांना एकच मुलं आहेत सर. बरोबर. काय करायचे लाभार्थी मागचे लोक सगळे उस्तोडी कामगार आहेत, असं आहे ना नाही, सर. आमचं एवढं सांगणं आहे या फक्त शाळेला 2 शिक्षक आहेत, पण शिक्षक 2 हजर असतात का? सर 2 सेक्शन कवाईच हजर नाही ना सर, असं आहे ना. या ठिकाणी स्वतः अंगणवाडी शिक्षिका सांगतायत की शिक्षक हजर नसतात. जर शिक्षक हजर नसतील तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य काय? आज महाराष्ट्रामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी कसा टिकणार हा देखील मोठा तितकाच प्रश्न गंभीर आहे. आणि जर हाच प्रश्न जर उपस्थित झाला आणि त्या प्रश्नाचं संकुचन कुठं नाही झालं तर या ऊसतोड कामगारांचं भवितव्य शासन स्वतः जबाबदार राहणार का? या ठिकाणी दुसरे एक पालक आहेत. काय सांगाल, तुमच्या या तांड्यावरल्या शाळेचं जे काही आता सध्या शिक्षक नसल्यामुळे जे काही वाद चालू आहे आणि तुम्ही आलेल्या शिक्षकांना त्या ठिकाणी काय सांगाल? 6 महिने सर विषय असा आहे 2023 पासून आम्ही या सरांचा पाठपुरावा करायला लागलो. जर हे सर लोक इथं आले, यांना जर जबाब विचारला तर हे प्रत्युत्तर द्यायला तयार नसतात. दुसरी गोष्ट, लेकरं कधी 10:30-11च्या दरम्यान आम्ही सगळं ह्या गोष्टीचा जे आपण माग जे केंद्र गावकऱ्यांचं या ठिकाणी गावकऱ्यांचं आपण ऐकलं आहे. त्या ठिकाणी अनेकांच्या भावना या ठिकाणी बोलल्या गेल्यात आणि बोलल्या जात असताना अनेकांच्या मुलांचं भवितव्य या ठिकाणी अंधारामध्ये आहे. आणि गेवराई तालुक्याचे शिक्षण विभाग हा पूर्णपणे कागदी घोडे नाचवतात. कुत्र आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं या म्हणीप्रमाणे गेवराई तालुक्याचा शिक्षण विभाग हा पूर्णपणे कारभार हाकतोय. आज जर जिल्हा परिषद शाळेला खऱ्या अर्थानं जर गळती लागली असेल, नाईलाजानं आपल्याला आपल्या पाल्यांना शिकवण्यासाठी खाजगी शाळेला लाखो रुपये फीस भरून त्या ठिकाणी त्यांचे दरवाजे ठोकावे लागत असेल तर ही मोठी शोकांतिका वाटते. आता याच कारणाला गेवराई तालुक्यातील शिक्षण विभाग, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख कशा नजरेने पाहतात आणि कसं या गावकऱ्यांना न्याय देतात, अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र. कॅमेरामॅन राठोड सोबत मी सुरेश गांधले, तलवाडा, बीड. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.